नमस्कार मित्रांनो. रात्री अंथरुणावर पडताच अवघ्या 5 मिनिटात तुमची ताकद संपते का? आणि तुमच्या पार्टनरच्या डोळ्यात तीच अपूर्णतेची निराशा दिसते का, जी तुमच्या पुरुषार्थावर प्रश्नचिन्ह निर्माण करते? जर हो, तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. अनेकदा पुरुष माझ्या दवाखान्यात येऊन विचारतात की डॉक्टर, अशी एखादी औषधी सांगा ज्यामुळे रात्रभर थकवा जाणवणार नाही आणि जोश 7व्या आकाशात राहील. आज मी तुम्हाला कोणत्याही महागड्या कृत्रिम औषधाबद्दल नाही, तर तुमच्या स्वयंपाकघरात असलेल्या अशा 5 पौष्टिक पदार्थांबद्दल सांगणार आहे, जी तुमचं लैंगिक जीवन पूर्णपणे बदलून टाकतील. पण थांबा, हे फक्त खाण्याचे पदार्थ नाहीत, ते खाण्याची एक विशिष्ट पद्धत आणि योग्य वेळ असते, ज्याबद्दल 90% पुरुषांना माहितीच नसते. जर तुम्हालाही वाटत असेल की रात्रभर तुमच्यासोबत असूनही तुमची पार्टनर थकून जावी, पण तुमची ताकद संपू नये, तर हा व्हिडिओ 1 सेकंदही पुढे न ढकलता पूर्ण पहा. आज मी असं रहस्य उलगडणार आहे जे ऐकून तुम्ही थक्क व्हाल की कसे साधे दिसणारे सुकामेवे तुमच्या शरीरात घोड्यासारखी ताकद भरू शकतात. व्हिडिओच्या शेवटी मी एक असा गुप्त उपाय सांगणार आहे, जो या 5ही गोष्टींसोबत मिसळून घेतल्यास परिणाम दुप्पट होतो. त्यामुळे शेवटपर्यंत सोबत राहणे खूप गरजेचे आहे. त्या 5 जादूच्या गोष्टींबद्दल बोलण्याआधी, मी आहे तुमची आपली डॉक्टर नमिता पाटील, आणि आज आपण बोलत आहोत तुमच्या मर्दाना ताकद आणि टिकून राहण्याच्या क्षमतेबद्दल. हे बघा, शरीर संबंध ही केवळ एक शारीरिक क्रिया नाहीये. हा सगळा नसांचा खेळ आणि रक्तप्रवाहाची कमाल आहे. जेव्हा तुमच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉनची पातळी खाली येते किंवा नसांमधील रक्ताभिसरण मंद वावते, तेव्हा इच्छा असूनही तुमचा अवयव तो कडकपणा आणि तो टिकाऊपणा दाखवू शकत नाही ज्याची तुमची पार्टनर अपेक्षा करते. अनेकदा लोक कृत्रिम औषधांच्या मागे धावतात, पण निसर्गाने आपल्याला अशा काही गोष्टी दिल्या आहेत ज्या कोणत्याही दुष्परिणामांशिवाय तुमच्या लिंगाच्या नसांना लोखंडासारखे मजबूत बनवू शकतात. तर चला, कसलीही लाज न बाळगता आणि अगदी स्पष्ट शब्दात समजून घेऊया की त्या 5 गोष्टी कोणत्या आहेत ज्या तुम्हाला अंथरुणाचा राजा बनवतील. 1. अक्रोड. सर्वात पहिली गोष्ट ज्याबद्दल आपण बोलणार आहोत ती म्हणजे अक्रोड. बरेच लोक हे फक्त बुद्धी तेज करण्यासाठी खातात, पण तुम्हाला माहीत आहे का की अक्रोडाचा आकार तुमच्या अंडकोशाशी मिळता जुळता असतो. निसर्गाचा हा इशारा समजून घ्या. अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स आणि झिंक भरपूर प्रमाणात असते. झिंक हे असं खनिज आहे ज्याला सेक्स मिनरल म्हटलं जातं. हे तुमच्या शरीरात पुरुष संप्रेरक वेगाने वाढवते. जेव्हा तुम्ही रोज भिजवलेले अक्रोड खाता, तेव्हा ते तुमच्या नसांना लवचिक बनवते, ज्यामुळे गुप्त भागात रक्तप्रवाह वेगाने होतो. जेवढा जास्त रक्तपुरवठा होईल, ताठरता तितकीच कडक आणि जास्त काळ टिकणारी असेल. हे घेण्याची योग्य पद्धत म्हणजे रात्री 2 अक्रोडाच्या गिऱ्या भिजत घाला आणि सकाळी रिकाम्या पोटी चावून चावून खा. 2. खजूर. आता दुसऱ्या गोष्टीबद्दल बोलूया, ती म्हणजे खजूर. अरब देशांमध्ये खजूरला ताकदीचा समुद्र मानलं जातं. यात असलेली नैसर्गिक शक्कर तुम्हाला त्वरित ऊर्जा देते. अनेकदा पुरुष पहिल्या फेरीच्या मध्येच थकून जातात आणि दुसऱ्या फेरीसाठी तयार होऊ शकत नाहीत. खजूर तुमच्या शरीरात अशी ताकद भरतो की तुम्ही न थकता एकामागोमाग अनेक वेळा संबंध ठेवू शकता. यात असलेले अमायनो ॲसिड्स तुमची लैंगिक क्षमता वाढवतात. जर तुम्ही रात्री दुधासोबत उकळलेले खजूर खाल्ले, तर ते तुमच्या वीर्याला घट्ट करते आणि शुक्राणूंची संख्या देखील वाढवते. ज्या पुरुषांना लवकर स्खलन होण्याची समस्या आहे, त्यांच्यासाठी खजूर एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. 3. अंजीर. तिसरी गोष्ट आहे अंजीर. जुन्या काळात राजे महाराजे आपल्या अनेक राण्यांना खुश ठेवण्यासाठी अंजिराचं सेवन करायचे. अंजीरमध्ये मॅग्नेशियम, मँगनीज आणि झिंकसारखे घटक असतात, जी प्रजनन क्षमता आणि कामेच्छा वाढवतात. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची शरीर संबंधाची इच्छा कमी होत आहे किंवा तुम्ही मानसिकदृष्ट्या थकलेले आहात, तर अंजीर तुमचा उत्साह वाढवते. हे शरीरातील नायट्रिक ऑक्साईडची पातळी वाढवते, ज्यामुळे तुमच्या नसा उघडतात. जेव्हा नसा मोकळ्या होतात, तेव्हा गुप्त भागात एवढा जबरदस्त ताठरपणा येतो की तुम्ही स्वतःही थक्क व्हाल. 2 सुके अंजीर रात्रभर पाण्यात किंवा दुधात भिजवून सकाळी खाल्ल्याने तुमच्या मर्दानगीत 4 चांद लागतात. 4. पिस्ता. चौथी गोष्ट ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे, ती म्हणजे पिस्ता. संशोधनानुसार जे पुरुष दररोज मूठभर पिस्ता खातात, त्यांची ढिलेपणाची समस्या 3 आठवड्यात 50% कमी होऊ शकते. पिस्त्यामध्ये आर्जिनिन नावाचा घटक असतो, जो शरीरात नायट्रिक ऑक्साईड तयार करतो. हे तेच काम करते जे बाजारात मिळणाऱ्या गोळ्या करतात, पण अगदी नैसर्गिक पद्धतीने हे तुमच्या अवयवाच्या नसांना विस्तारते, ज्यामुळे तिथे रक्त जास्त वेळ टिकून राहते. यामुळे केवळ तुमचा कडकपणाच वाढत नाही, तर तुम्ही जास्त काळ टिकू शकता. 5. बदाम. 5वी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट,
बदाम. बदाम फक्त स्मरणशक्तीसाठी नाही, तर हा व्हिटॅमिन ईचा सर्वात मोठा स्रोत आहे. व्हिटॅमिन ईला सेक्स व्हिटॅमिन देखील म्हटलं जातं, कारण हे तुमच्या लैंगिक संप्रेरकांच्या निर्मितीवर थेट परिणाम करते. बदाम खाल्ल्याने शरीराचा थकवा दूर होतो आणि स्नायूंना बळकटी मिळते. संबंधांदरम्यान ज्या कॅलरीज खर्च होतात आणि जी मेहनत लागते, ती सहन करण्याची ताकद बदामातून मिळते. डॉक्टर पूजांचा गुप्त उपाय. आता त्या खास पद्धतीबद्दल बोलूया ज्यामुळे तुमची ताकद रात्रभर टिकून राहील. या 5ही गोष्टी वेगवेगळ्या खाण्याऐवजी जर तुम्ही या सर्वांचं एक मर्दाना पेय बनवून प्यालात, तर त्याचा परिणाम एखाद्या रॉकेटसारखा होईल. रात्री 2 अक्रोड, 5 बदाम, 2 खजूर, 2 अंजीर आणि थोडे पिस्ते भिजत घाला. सकाळी या सर्वांना 1 ग्लास कोमट दुधासोबत मिक्सरमध्ये वाटून घ्या आणि त्यात अर्धा चमचा मध मिसळा. हे पेय तुमच्या शरीरात अशी उष्णता आणि जोश निर्माण करील की तुम्ही तुमच्या पार्टनरला पूर्णपणे समाधानी करू शकाल. लक्षात ठेवा, लैंगिक स्वास्थ्य देखील तुमच्या संपूर्ण स्वास्थ्याचाच एक भाग आहे. या सुकामेव्यांसोबतच जर तुम्ही थोडा व्यायाम केला आणि ताणतणाव कमी घेतलात, तर तुम्हाला कधीही कोणत्याही डॉक्टरच्या चक्करा मारायची गरज पडणार नाही. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि तुम्हाला वाटत असेल की मी अशाच काही गुप्त विषयांवर मोकळेपणाने बोलावे, तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमची समस्या नक्की लिहा. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही अंथरुणात जाल, तेव्हा हे 5 सुकामेवे जे बदल घडवून आणतील, ते स्वतःमध्ये अनुभवा. स्वतःला तंदुरुस्त ठेवा आणि आपल्या पार्टनरला ते सुख द्या, ज्याची ती हक्कदार आहे.